अंत्यविधीसाठी अडचणी येत असल्याने लोकवर्गणीतून उभारले शेड। मंगळवेढा नगरपालिकेच्या नाकावर टिचून लोकवर्गणीतून शेडवरील पत्रे बदलली। वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेचे दुर्लक्ष। लोकवर्गणीतून नवीन पत्रे टाकल्यानंतर स्मशानभूमीतील खराब झालेले पत्रे पालिकेत जमा। स्वच्छ व सुंदर नगरपालिका म्हणून गौरव स्वीकारलेल्या मंगळवेढा नगरपालिकेने स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी केलेल्या शेडची दुरुस्ती न केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी पावसाळ्यात अंत्यविधीसाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी लोकवर्गणीतून शेडवर नवीन पत्रे बसविले। यावेळी जुने खराब झालेले पत्रे नगरपालिकेत जमा केले। वारंवार नगरपालिकेकडे व स्थानिक लोकप्रतिनिधीकडे तक्रारी करून सुद्धा उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी स्वखर्चातून हे काम केलं। या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी पुढाकार घेतला होता। गेल्या महिन्यापासून मुसळधार पाऊस चालू झाला असताना माननीय मुख्याधिकारी यांच्याकडे सर्व लोकांनी विनंती अर्ज व समक्ष भेटून त्यांना नगरपालिकेच्या असलेल्या अकोलरोड येथील मशानभूमीत जे धनशेड पडलेला होता याबाबत पत्रे बदलण्याबाबत वारंवार सांगून देखील नगरपालिकेने ते काम केले नाही। त्यांना असे सांगण्यात आलं होतं की आपण जर हे पत्रे बदलले नाहीत तर नागरिक स्वखर्चानं बदलतील। तरी देखील त्या मुख्याधिकाऱ्यांना थोडीशी दयामाया आलेली नाही। मुख्याधिकाऱ्यांचं कर्तव्य होतं की मृतदेह एक दोन एक्स्ट्रा जर तो मयत झाले तर त्यांना त्यांचे धन कसे द्यावे याचा विचार थोडासा करणं गरजेचं होतं, परंतु मुख्याधिकाऱ्यांनी कुठलेही त्याचे सदरचं काम करून दिलं नाही आणि सदर पुन्हा सर्व नागरिकांनी शरणार्थी 3 नामावरील नागरिकांनी एकत्र येऊन ह्या मशानभूमीचे धनशेडची वरील पत्रे स्वतः स्वखर्चाने गोळा करून आणि काढलेले पत्रे नगरपालिकेत जमा करून टाकण्यात आलेले। सदर तुम्ही पाहता ह्या मशानभूमी शेडवरील पत्रे असली अवस्था झाली होती तरी देखील मुख्याधिकाऱ्यांना कुठलीही दयामाया आले नाही। सदर मुख्याधिकारी प्रशासक म्हणून आहे, सध्या गेली 2-3 वर्ष झाले मंगळवेढा नगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून काम पाहतात, परंतु मंगळवेढ्यात मोठ्या ह्याच्या आवश्यक लोकसंख्या असलेल्या भागात सुद्धा ह्या मशानभूमीची अशी दयनीय अवस्था असताना देखील लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे लक्ष देणे गरजेचे होते। वारंवार त्यांना आम्ही हे भेटून सांगण्यात आले, पत्र देण्यात आले, परंतु याच्यावर कुठलीही योग्य ती कारवाई झाली नाही। नको त्या ठिकाणी कामकाजासाठी पैसे देण्यात आले, परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या त्या मूलभूत गरजांना सुद्धा बगल देऊन आपला कामाचा झेंडा वेगळ्या प्रकारे दाखवण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत आहेत। आमदार म्हणतात की 3,500 कोटीपेक्षा जास्त विकास कामे केली, निधी आणल्याच्या गावोगाव झालेल्या आहेत, परंतु मंगळवेढा शहरात अशी अवस्था जर नागरिकातून उठाव करून नागरिकांना स्वखर्चातून जर पत्रे मारण्याची वेळ आली असती का असा माझा एक प्रश्न त्यांना आहे। जर निधी आला असता तर हे पत्रे बदलण्याचे नागरिकांना सांगण्याची सुद्धा वेळ नागरिकांना आली नसती आणि त्या पलीकडे कहर म्हणजे हे पत्रे नगरपालिकेने न टाकल्यामुळे नागरिकांना स्वतः स्वखर्चाने पत्रे टाकून नगरपालिकेत जमा करण्याची वेळ ही आली असती का याचा विचार आमदार साहेबांनी 3,500 कोटी या विकास कामामध्ये बघून घ्यावा, तपासून घ्यावा आणि नागरिकांना तो दाखवण्यात यावा।